त्या ठिकाणी ड्रोनद्वारे टेरणी झाली आहे. तुमच्या जीविताला धोका आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही नाही, ते काय मारतात मला. आणि मग इतकं आग्यामोल काय आलं 6 कोटी मराठ्याचं? एवढं सोपं आहे का त्याला? ते कोण आहे त्याला? त्याने त्या नादात पडू नये आता लफड्यात. ते याल ते 5-6 दिवसापासून चालू आहे ती. येतंय जातंय ते, पण ते लयच लांब आहे वर. ते असं टप्प्यात येतच नाही, एका गोट्यात खाली पडतो आम्ही त्याला. मग ते लयच लांब आहे ते तिकडं. त्याने काय होणार नाही. तुम्ही मला किती बदनाम करायचा प्रयत्न केला, दहशत निर्माण करायचे प्रयत्न, मी नाही हटू शकत. मी तुम्हाला विकत घेऊ शकत नाही, तुम्ही मला घेऊ शकत नाहीत, तुम्ही मला मॅनेज करू शकत नाहीत, माझी निष्ठा तुम्ही कधीच विकत घेऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे तुमचे हे प्रयोग असतील आता, की आता शेवटचे प्रयोग लय दिवसापासून चालू आहेत. ते व्हिडिओ बनायचे, कुठं रेकॉर्डिंग बनायच्या, काहीतरी गैरसमज समाजात पसरायचा, मला हटवायचं तिथून. कारण मी काय बाकीच्याने होत नाही, पदानी फिदानी आता येत नाही. आणि माझा मराठा समाज मी एकजूट केल्यामुळं यांची पोटदुखी ताकद दाखवली मराठ्यांनी ह्यावेळेस. चांगल्या चांगल्याला हिसका दाखवला आहे. मराठ्याची ताकद काय असती, विधानसभेला मराठी दाखवणार आहेत. त्यामुळे हे प्रयोग सुरू असतील त्यांचे. कारण काही पेनं बी खरेदी करायच्या ऑर्डर दिल्या जणून, असं बी काहीतरी कॅमेऱ्याचे पेनं, असं बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत 5-7 दिवसापासून. कारण काय आता किती झाकलं ना थांबत नाही. पण माझं म्हणणं आहे बाबा, शांत राहावा. समाजाचा विषय, दुसऱ्याच्या कुटुंबाचं वाटोळं करायला निघालात, एखादं जातीचं वाटोळं करायला निघालात, आंदोलनाचं वाटोळं करायला निघालात, आरक्षणाचं वाटोळं करायला निघालात, आपल्याला पण परिवार असतो, आपल्यालासुद्धा समाज आहे, आपलेसुद्धा आंदोलन आहेत, असे अनेक प्रकार आहेत. त्यामुळं पश्चाताप करायला 1 मिनिटाचा वेळ मिळणार नाही. ही महाचूक कधीच करायची नाही. मतभेद असतात, नाराजी असतात, पण ह्या भानगडीत नाही पडायचं. मी नाही भेट, मी माझा रस्ता क्लिअर आहे. मला काय बोलायचं आहे मी स्पष्ट बोलतो. कारण माझा खरंच सांगतो तुम्हाला, मायनस पॉईंटच ते, मी खरं बोलतो आणि ते बऱ्याच जणाला खटकतं. माझ्या पोटात कपट नाही आहे, मी निर्भीडपणानं बोलतो. म्हणून तर माझा समाज एक झाला आहे. आणि या समाजाशी टक्कर द्यायचं काम नाही करायचं कोणी कधीच. कारण मी नाही हटू शकत. तुम्ही काहीही केलं, ड्रोन फिरणं हे असलं तर लय बघितलं आहे मी 22 वर्षापासून हे संकटच झेलतो आहे. मी काय समजत नाही असल्या संकटाला आणि फंकटाला. मी उद्या मराठ्यासाठी मरायला तयार, पण मागं हटायला तयार नाही उद्याही. आणि मी तर आता कुठं बी राहणार. आता तर आंतरवालीत मी कुठं बी राहणार. आता तुम्ही आंतरवालीवर बी फिरवायला लागले नाही. आता कोण हे काय माहीत नाही. काय असतं, आमच्यात जुटून द्यायचं. हे कोणाला नादच असतात. बाहेरचा कोणी येईन एखादा फिरीन इकडं, मग आपण संशय घेणार. मी संशयवृत्तीच नाही, मी फक्त खरं बोलतो. त्याला संशयाची जोड देतात. त्यामुळं आमच्यात काहीच होणार नाही. किती ड्रोन फिरेल तरी आम्ही वादविवाद ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात कधीच होऊ देणार. न्याय नाही मिळणार ना आम्हाला. ते तक्रार केली, न्याय नाही मिळणार हे आम्ही 10 महिन्यापासून बघतो. आम्ही शांततेत आंदोलन केलं, आम्हाला झोडं. आम्ही शांततेत काही करतो, आमच्या लाखो पोरावर गुन्हे दाखल झाले. एक मागं करून सुद्धा उपयोग नाही असं आम्हाला वाटतं. कारण मराठा समाजात आता असा मेसेज गेलेला आहे की आपल्याला न्याय नाही देत, आपल्याला लढूनच मिळावं लागणार आहे. त्याच्यामुळे 10 महिने झालं लढतो आहे आम्ही. आणि मराठा कदरत नाही. मराठ्यांनी काय ध्यानात घेतलं आहे की आपण नाही म्हणत का आता बार कवर लढावं, कवर रोजच तेच करावं. मराठ्यांनी रोज लढायला ठरले आता, रोज. कारण आपण शेती करतो, दरवर्षी पेरावं लागेल ना. का एकदा पेरलं की लगेच ते 10 पिढ्या राहते दरवर्षी. तसं आपल्याला सातत्यानं लढावं लागणार आहे. मी जसं या मैदानात उतरलो आहे, कधी जीव जाईल माहीत नाही, कधी मरण येईल हेही माहीत नाही. तरीही मी किती ताकदीनं याच्यात माझा मराठा समाजाचे लेकरं, महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मी लढतो आहे. माझा काय उद्देश आहे दुसरा? माझ्या समाजाचे गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून मी लढतो. मी त्यांच्यासाठीच लढतो आहे ना. त्यामुळं मी मरायला भेट नाही. त्यामुळं आम्हाला न्यायच मिळेल मागणी करून बी. त्यामुळं असं वाटत नाही. त्यामुळं मागणी आम्ही केली नाही आणि करणार बी नाही. त्याचा काही उपयोग बी होणार नाही आहे, असं इथून मागं घडलं आहे. मराठा समाज आता ही वेळ आहे, मराठ्यांना चारी बाजूने घेरलेलं आहे. त्यांच्या डोळ्यात देखता सगळ्या ओबीसींचे नेते एकत्र आले आणि त्याने आणलेत, त्या येवल्यावाल्याने त्यांनी ते आणलेत, सगळे लोक एकत्र आणलेत. मराठ्यांनासुद्धा आता बोलायला जागा आहे, आमदाराला, मंत्र्याला, खासदाराला, की तुम्ही एकत्र येऊ शकताय. तर आमचं हक्काचं आहे, आमच्या सरकारी नोंदी आहेत त्या मराठ्याला दिल्या पाहिजेत. तुमचं देऊ नका, पण त्यांच्या नोंदी आहेत ते दिलं पाहिजे. 83 क्रमांकाला कुणबी आहे ते दिलं पाहिजे. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, आपल्या मराठवाड्याचं हैदराबाद गॅजेट आहे. हे लागू आम्हाला करावं लागणार आहे. हे स्पष्टपणानं आता आपले मागणी सगळ्या आमदारांना करणं खूप गरजेचं आहे. ते करतील असं वाटतं आहे, कारण ते एक झालेत. आता आपले 6 जुलै ते 13 जुलैला शांतता रॅली जिल्ह्यात आहेत.
जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्यांनी एक दिवस आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी एकत्र यावं. तिथं सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांनीसुद्धा मराठ्यांच्या एकजुटीनं ताकद लावावी सगळ्यांनी, की ते एकत्र येऊ शकतात. तर मग मात्र आपण आपल्या जातीच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. जर नाही राहिले तर सर्वसामान्य मराठी बघणार आहेत आता कोण आलाय, एकटा आलाय आमच्या गर्दीत गाडी घेऊन का, लोकांनाही सांगितलं, त्यांनीही बैठका घेतल्यात, हे समाज बघणार आहे. जर नाही आले तर पुढे विधानसभा आहेच, आम्हाला ताकद दाखवावं लागणार. विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित झाला नाही तर त्यांचा परिणाम काय भोगावा लागतो मराठा आमदार असतील कोणी असेल. त्याला नाविलाज आहे मराठ्यांचा गोरगरिबाचा. तुम्ही आमचे नाहीत म्हणल्याच्या नंतर तुम्ही आणखीन त्यांचेच आहेत. म्हणजे सगळे ते एकत्र झाले नेते, फक्त नेते ते त्यांच्या स्वार्थासाठी झाले. गोरगरीब ओबीसी बांधवांचा आंदोलनात उपयोग करून घ्यायचा आणि त्यांनी गुलाला घ्यायचे, हे ते राजकीय फायद्यासाठीच करतो यावल्यावाला सगळं. ते गोरगरिबाचा फायदा उचलणार आहे. तसं मग आता ते एकत्र झालेत नेते, आमचे जर एकत्र होणार नसले अडचणी तर उभा राहणारच ना. आमच्या लेकराच्या बाजूने नाहीत तुम्ही, आणि एवढं संकट उभं राहिले, एवढा मराठा समाज घेरला आहे. करायची संधी मराठ्यांचे लेकरं अधिकारी होऊ शकतात, त्यात त्यांचाही फायदा आहे. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकरांचा सुद्धा फायदा आहे. तुम्ही त्याच्यात मदतीला नाही येत म्हणल्यावर मग काय आम्ही मेल्यावर येणार का तुम्ही? हीच वेळ आहे सगळ्यांनी एकजूट दाखवण्याची. त्यांनी आवाज उठवला पाहिजे, हे प्रामाणिक म्हणणं आहे आमचं. दादा तुमची रॅली निघणार आहे ते आता 13 तारखेपर्यंत. नेते समाज नाही, ते त्या बिचाऱ्यांना वाटतंय की मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी सापडल्या असल्या तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. त्यांच्या नोंदी निघाल्यात म्हणल्याच्या नंतर त्यांच्या लेकराला आरक्षण दिलं पाहिजे. त्यांचं जर जमीन मिळाली, त्यांना 7/12 आहे ओरिजिनल, तर त्यांना दिली पाहिजे. हे त्यांचं गावखेड्यातलं म्हणणं आहे. उगाच भांडण विकत आपले लोक घेऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही कशाला फुकट भांडण विकत घेताय असं त्यांचं म्हणणं आहे. हां, ते जर आपल्यात काही पुरावा नसताना येते तर ठीक आहे, भांडणं फुकट विकत घेऊ नका, हे विरोध करायचं त्यांचं पहिल्यापासूनच आहे. ते 10-5 पिढ्यापासून बघतो आम्ही. फक्त पहिल्या अंधारातून करीत होते. हे आंदोलन सातत्यानं निष्ठेनं लावून धरल्यामुळं त्यांचे रंग उघडे पडले.